शिवसेनेचा वचननामा. यात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. रस्ते, नाले, पाणी, कचरा व्यवस्थापन यावर भर होता. हेच सगळं फॅक्ट चेक करायला आम्ही पोचलो मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गरीबनगर आणि बेहरामपाडा भागात. शिवसेनेच्या 2017च्या वचननाम्यामध्ये 50 पेक्षा जास्त मुद्दे होते. त्यातले जनतेसाठी महत्त्वाचे असलेले 5 मुद्दे आम्ही फॅक्ट चेक केलेत. त्यात कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, डब्बेवाला भवन, रस्ते आणि खड्डे, नोकरी, गार्डन आणि फुटपाथ हे मुद्दे घेऊन आम्ही मुंबईत गेलो. शिवसेनेनं खरंच हे मुद्दे पूर्ण केलेत का तेच बघण्याचा हा प्रयत्न. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अभी आपका नगर सेवक कौन था 17 में? 17 में हमारा नगर सेवक हाजी अलीम था। कौन से पार्टी के? शिवसेना? शिवसेना से थे, हम लोग ने विन कराए थे उनको। हमारे नौपाड़े में रहते थे वो। अभी जब से इलेक्शन हुआ ही नहीं है, कम से कम 7-8 साल लगा है। एमएलए का वो क्या वरुण सरदेसाई आते हैं यहाँ पे? हाँ? वरुण सरदेसाई आते हैं यहाँ पे? हाँ, उनका काम रहेगा तो आएंगे, नहीं तो आते नहीं हो। कभी कभी पूछने आए नहीं कि किसी घर में लाइट है क्या, किसी घर में पानी है, कहीं पूछने नहीं आए। ले जीते और चले गए। जीते और चले गए। तो अभी इस बार क्या लगता है आपको? अभी राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोनों साथ में आ रहे हैं. करेंगे तो हम लोग शिवसेना को विन करेंगे यहाँ से, मगर वरुण जैसे शहर से एक अपील है हमारी कि हमारे बारे में ज़रा ये करो, कुछ लक्ष्य दो हम लोग के ऊपर। हम लोग का मुसलमान बस्ती है तो क्या हुआ, है तो हम लोग महाराष्ट्र नहीं सब लोग। तो याद है उन्होंने एक वचननामा निकाला था 2017 में. उन्होंने बोला था हम आपके लिए ये करेंगे. पेपर वो फाड़े और वो माइम की खाड़ी में फेंक दिया उन्होंने। उनका प्रवचन कहा था, फेंक दिया उन्होंने। कुछ नहीं अभी तक। आपको 2 साल होने के लिए आया है, एक रोड तक सही ठीक नहीं है। देखो गटर, देखो ये, देखो बीएमसी का, देखो क्या, देखो ये कौन करेगा? हम अपने पैसे से करेंगे क्या? नहीं, उस वेस्ट साइड में तो इतना सब फैंसी शाहरुख खान रहता है, सब रहते हैं. सब पैसे वाले हैं ना. यहाँ गरीब लोग हैं. अभी हम लोग भी समझ रहे, बंडा गोनी भर भर के पैसा देगा तो आके करेगा हम लोग के लिए भी. लो देखो हमारे लाइट नहीं है, देखो ये देखो इससे बंद है. जी में लाइट नहीं आती दोपहर के टाइम में. लाइट का मसला है मैडम, सब चीज़ का कानून है मैडम, आपको मालूम है ना, सब चीज़ का प्रोसीजर होता है. अभी थोड़ी ना कहीं भी कुछ भी हो जाएगा. जिस घर पे लाइट का नहीं हो तो नहीं आएगी लाइट. अभी मैं बोलूँगा इधर पे लाइट लगा के, तो थोड़ी ना लाइट लगा के दे देगा गवर्नमेंट. मुमरा में क्या है फिर? मुमरा में क्या सिचुएशन? अंदर अवार्ड है हमारा, अच्छा है, अच्छा कर रहे हैं. हमारा आदमी एक नंबर आदमी. पर अभी तो वो साथ में नहीं है ठाकरे के, मतलब अभी पालिका में तो नहीं करेंगे. किसमें भी रहे लेकिन काम कर रहा है अभी. वो कहीं भी रहे, वो कहीं भी रहे, लेकिन वो आदमी काम करता है. जितना अवार्ड का है कि मुमरा में उसका नाम चलता है, करता है. उन्होंने वचननामा दिया था. वचननामा की जगह पे आदमी खाली आता है इलेक्शन के टाइम पे, उसके बाद 5 साल झांकता भी नहीं, कोई भी नहीं. रिक्शा वालों को बोलते हम तुम्हारे साथ है, पर जब आते तो रिक्शा वालों को पीछे पीछे लेके जाते. अब ये तो कह रहे हैं ना कि मुंबई में महापौर खान होगा तो हमको चलेगा नहीं, बीजेपी कह रहा है. क्या लगता है आपको? बोलने को तो सब बोलते हैं, कि हम करेंगे, कोई कुछ नहीं करता. नाही ते म्हणतात ना की खान महापौर चालणार नाही. वो कोई टाइम मुस्लिम बताओ. खान. वो वक्त बताएगा कौन चलेगा कौन नहीं. बोलने तो सब हकाड़ी मारते कि कोई नहीं चलेगा, पर वक्त बताता है कि कौन चलेगा. नहीं, आपके घर में लाइट पानी सब आता है? हाँ आता है. किसने दिया आपको ये? मतलब पहले आता था या कब से आ रहा है रेगुलर? खुद मेहनत करके उसको हम लोग अपने हिसाब से देर बनाए रह रहे हैं. गरीब के लिए कुछ नहीं. कितने साल से रह रहे हो यहाँ पे? मैं तो शादी हुई जब से यही रह रही हूँ. तो तुम्हाला मिळतं का पाणी, गटर, मीटर? आता है गटर भी इधर पे जो हमारे इलेक्शन में जो खड़े रहते हैं जो भी है वो लोग करते हैं. जब इलेक्शन होता है, जब यहाँ पे हमारा रोड भी बनता है, गटर भी साफ होती है, सब होता है. आणि इलेक्शन नंतर? उसके बाद जब होएगा, जब ज़्यादा होगा तब आएंगे. और बस. तो अभी इलेक्शन हम बोलते हैं कि भाई यहाँ पे पानी भर रहा है तो भले लेट समय पर होता है. ऐसा नहीं बोलती हूँ कि नहीं होता है, होता है. हाँ, किया है मतलब काम. अच्छा. जो 2000 गली के नगर से जो हमारे यहाँ पे है वो करते हैं हमारी गली का. ये बात बताओ फिर. अभी वो लाड़की बहन के लिए सब बोल रहे थे. अरे आया नहीं अभी तक पैसा. आया नहीं. नहीं ये महीने का आया ही नहीं. फिर तो पहले आया था. हाँ चालू हुआ था. हाँ बराबर आ रहा था. अभी क्या हो गया? नवंबर का भी नहीं आया. आपको अभी तो नहीं आया ना. नहीं. नवंबर का ही तो दिसंबर में आएगा. अभी इलेक्शन है तो अभी तो देना चाहिए ना. नहीं देना चाहिए, बराबर है भाई. तुमने वादा किया है, वादा तो निभाना पड़ेगा. तो नहीं निभा रहे ना. नहीं अभी तक तो निभाते आए. ऐसा मैं नहीं बोल सकती, लेके खा के मैं नहीं बोल सकती कि नहीं खाई.
अभी देगी, अभी ये मंथ करेंगे। अच्छा, क्या लगता है आपको? 1500 रुपये मिलता है तो अच्छा ही लगता है कि भाई अपने को मिलता है, ज़रूरत में काम आता है वो 1500 रुपये। पण उस पैसे आप ये म्हणजे तुम्ही हे ठरवणार का की कोणाला मतदान करायचं? मराठी नहीं समझ में आ रहा। म्हणजे मतदान करणार ना आता, इलेक्शन है Election तो में आप वोट देना वोट दोगे ना, तो ते वोट याच्यावरनं देणार की वो लोग पैसे दे रहे हैं इसलिए वोट देंगे उनको, ऐसा होंगे? आप कुछ और किस बारे में सोच के तो वोट? हमने अभी तक सोचे ही नहीं, ठीक है। ये चीज़ तो हमने अभी तक नहीं सोचे कि भाई वो पैसा दे रहा तो उसी को दो, ठीक है। ये चीज़ हमने अभी तक नहीं सोची। ये तो अभी हमने दे रहा है भाई, पब्लिक का पैसा पब्लिक को दे रहे हैं, तो इसमें क्या गलत है? हाँ, तो फिर आप क्या सोच के वोट दोगे? क्या सोच के? अरे भाई कम से कम हमारा जो यहाँ पे पानी भरता है, बारिश में आना, बारिश में, ठीक है। इधर कितना पानी मिलेगा, ये बेचारे लोग के घर में पूरा पानी हो जाता है। फिर तो कम से कम वो आके हमारे जो भी इधर पे खड़े रहते हैं वो करते तो है। तो फिर ये शिवसेना कर रही है आपके लिए, बीजेपी कर रहा है, कौन कर रहा है? ये तो अपने ये ना, क्या नाम उनका? हाँ, दिशान सिद्दीकी करते जीशान सिद्दीकी तो चुन के नहीं आया पहले उसी ने किया है। हाँ, पर फिर इस बार तो उनको, आप लोगों ने उनको वोट दे के चुना ये है। तो दिया, अब किधर गया वोट पता नहीं, वोट चोरी हो गया क्या आपका? पता नहीं। चोरी हो रहा है ना, वोट तो चोरी हो रहा है। हमने तो दिए। जिसको हम देते हैं वो आता ही नहीं है। आपको क्या लगता है अंकल, अभी आप आए ऊपर से, आपको अभी ये दोपहर का टाइम है, पर फिर भी कई जगह पे अभी मैं देख के आई वहाँ स्टेशन के पास वगैरह, वो लोगों के पास लाइट वाइट तो है नहीं, तो फिर क्या लगता है आपको स्टेशन के यहाँ पे? क्या यार, फुल लाइट है, सब झूठ बात है। वो गरीब नगर के लोग तो कह रहे थे लाइट। नगर के लोग अमीर है और बहराम के लोग गरीब है, समझे? गरीब नंबर नाम है और ये गरीब है वो अमीर है। वो लोग तो एकदम उल्टा कह रहे हैं। अरे भाई जो है वो बता रहा हूँ तुमको, और क्या बोलेंगे। सब लाइट विट सब है, घर घर नल है, पानी है, रोड है, सब है। सब जैसा बहराम में है वैसा उधर है। बस पार्टी ने सबका सपोर्ट करी, आम आदमी ने भी किया, ठीक है। नेता ही नहीं, आम आदमी भी आगे बढ़ा है। 2,500-3 हजार यांचं बिल येत आहे असं यांचं म्हणणं आहे. गटरचं काम जे आहे ते काही प्रमाणात सॉल्व्ह होत आहे, उशिरा का होईना, पण किमान इकडचे नगरसेवक, म्हणजे इथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत खरं तर ते काही प्रमाणात येऊन उशिरा का होईना पण ते गोष्टी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कोण निवडून येईल याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. लाडक्या बहिणीचे 1 महिन्याचे पैसे अजून आले नाहीत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. सो अनेक समस्या आहेत, पण त्याच्यातलं एक होतं की म्हणजे जे जाहीरनाम्यात 2017च्या होतं की तो जाहीरनामा जो होता त्याच्यात असं म्हटलं होतं की आम्ही ड्रेनेजचे जे कामं आहेत ती करू, मुंबई तुंबणार नाही याच्यासाठी काम करू. तर या भागात म्हणजे स्पेसिफिकली आपण जर बघितलं बहरामपाड्यामध्ये तरी ह्या गल्लीमध्ये ॲटलिस्ट तो इश्यू नाही आहे की इथे येऊन तरी त्यांचं पाण्याचं जे काम आहे किंवा ड्रेनेजचं जे काम आहे ते केलं जातं, उशिरा का होईना पण केलं जातं असं त्यांनी सांगितलं आहे. आणखीन पुढे जाऊया, आणखीन बघूया की शिवसेनेनं जे प्रॉमिसेस केले होते, जी वचनं दिली होती त्याच्यातली किती त्यांनी पूर्ण केली आहेत आणि किती नाही केली आहेत. वचननाम्यातला दुसरा मुद्दा होता सार्वजनिक स्वच्छतागृहांचा. जाहीरनाम्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता सगळ्या महिलांसाठीचा, तो असा की जे पब्लिक टॉयलेट्स आहेत म्हणजे जे शौचालय बांधण्यात येतात तिकडे महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं एक वेंडिंग मशीन जे आहे ते लावण्यात येईल. म्हणजे कुठलीही महिला जर इथे आली तर तिला त्याची सोय जी आहे ती उपलब्ध असेल. इथे त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे या जाहीरनाम्यामध्ये. सो आपण आता माहीममध्ये आहोत आणि इथे येऊन आपण बघणार आहोत की त्या पब्लिक टॉयलेटमध्ये खरंच सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन आहे का. सो जाऊन चेक करूया. सो हे पब्लिक टॉयलेट आहे, इथे सॅनिटरी पॅडचं मशीन आपल्याला दिसतं आहे. ते इथे म्हणत आहेत की सॅनिटरी नॅपकिन्स इथे उपलब्ध आहेत, पण ॲक्च्युली या मशीनमध्ये काहीच नाही. म्हणजे ते मशीनही तुटलेलं आहे आणि त्याच्यात फक्त आपल्याला प्लॅस्टिक बघायला मिळतं. तिथे ॲक्च्युली सॅनिटरी नॅपकिन्स किंवा सॅनिटरी पॅड्स जे आहेत ते तिथे उपलब्ध नाही आहेत. सो सोय आहे पण ती सुरू नसलेली सोय आहे. सो त्याचा खरं तर तसा काही फायदा नाही आहे. यहाँ पे नहीं मिलता सॅनिटरी पॅड? नहीं, यहाँ पे नहीं, जो बंद किया ना अभी नहीं मिलता है। क्यों नहीं मिलता? कब तक मिलता था? वो पहले मिलता था तो हमसे लेडीज लेता नहीं थी ना, तो सब पहचानते थे, तो इसके लिए बंद किया वो फिर। अच्छा, कितने टाइम से बंद है? बंद तो मैं तो अभी दो महीने के लिए आता हूँ, मैं तो अभी आया हूँ, मैं तो 2 महीना हो जाए, ये मालूम नहीं कभी से बंद है। सो इथे बेसिक त्यांचं म्हणणं आहे की महिला घेत नव्हत्या सॅनिटरी पॅड म्हणून त्यांनी ती सोय जी आहे ती बंद केलेली आहे. पण खरं तर ही सोय असणं अत्यंत गरजेचं आहे. आणखीन काही ठिकाणी सुद्धा आपण जाऊन चेक करूयात की सॅनिटरी पॅड्ससाठीचं हे वेंडिंग मशीन उपलब्ध आहे की नाही. कारण वेंडिंग मशीन फक्त लावणं गरजेचं नाही आहे, तर ते तिथे उपलब्ध असणं त्या मशीनमध्ये ते पॅड हेही तितकंच गरजेचं आहे, पण ते इथे आपल्याला बघायला मिळत नाही आहे.
अर्थात त्यांनी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे मशीन जरी लावलेलं असलं पण ती फक्त मशीन लावून फायदा काय त्याच्या सॅनिटरी पॅडच नसेल तर. सो आणखीन एखाद्या ठिकाणी जाऊन बघूयात की तिथे तरी उपलब्ध आहे का. आणखीन एका पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन बघूया सॅनिटरी वेंडिंग मशीन आहे की नाही. तर ह्या इथे आपण जर बघितलं तर ऑलरेडीच वासायला सुरुवात झाली आहे. म्हणजे थोडंसं मेंटेनन्सचा इश्यू इथेही आपल्याला बघायला मिळतोच आहे. इथे मशीन आहे पालिकेने लावलेलं पण ते सुरू नाही आहे. इथे सगळा कचरा पडलेला आहे. इथे कॉईन टाकून काही फायदाच होणार नाही कारण त्यात पॅड्सच नाही आहेत. त्याच्यामुळे या मशीनचा तसा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे मला माहिती आहे की प्रशासक होता आणि नगरसेवक असताना मे बी त्या काळामध्ये हे मशीन्स लावले गेले होते. मे बी त्या काळात इथे गोष्टी मिळतही असतील पण त्याचा अजिबात मेंटेनन्स झालेला नाही आहे, फॉलोअप झालेला नाही आहे. आणि मला वाटतं ही बऱ्यापैकी पब्लिक टॉयलेट्समध्ये सध्या हीच अवस्था आहे. 2022 पासून महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक होता. शिवसेनेनं अनेक गोष्टी केल्या पण 2022 नंतर त्या गोष्टींचा मेंटेनन्सच करण्यात आला नाहीये. त्यातलंच हे एक उदाहरण. मुंबईची शान असलेले लोकांना वर्षानुवर्ष सेवा देणारे मुंबईचे महत्त्वाचे मतदार म्हणजे इथले डबेवाले. त्यांच्यासाठी सुद्धा शिवसेनेनं अनेक गोष्टी प्रॉमिस केल्या होत्या. त्या डब्बावाला भवन आणि रेल्वे स्टँडच्या बाहेर दुचाकीसाठी पार्किंगची जागा देणार असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. पण ही वचनं शिवसेनेनं पूर्ण केली आहेत का हेच आपण फॅक्ट चेक केलंय. आणि याच डब्बेवाल्यांसाठी शिवसेनेनं त्यांच्या 2017च्या जाहीरनाम्यामध्ये काही घोषणा केलेल्या होत्या आणि त्यात ते असं म्हटलेले होते की आम्ही एक डब्बावाला भवन जे आहे, एक सेंटर जे आहे ते यांच्यासाठी ओपन करू, ते सुरू करू आणि त्यांच्या भविष्यासाठी काही तरतुदी ज्या आहेत त्या आम्ही करू. आता ते भुवन जे आहे किंवा जे डब्बेवाल्यांचं भवन आहे ते आता सुरू तर झालेलं आहे पण याचा किती फायदा जो आहे तो त्यांना झालेला आहे, याची किती वर्ष या सगळ्याला लागली हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि हेच फॅक्ट चेक करण्यासाठी आम्ही हे डब्बावाला भवन शोधत बँड्रामध्ये पोहोचलो आणि इथे आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की या सगळ्याची त्यांना किती गरज होती आणि या सगळ्याचा त्यांना किती फायदा झालेला आहे. की हे बँड्रामध्ये आहे आणि तुमचं सगळ्यांचं काम जे आहे ते मला वाटतं साऊथ बॉम्बे साईडला जास्त म्हणजे सुरुवात सगळी तिकडे आहे किंवा तुमचा हेड ऑफ म्हणजे मेन ऑफिस तुम्ही म्हटलात की तिकडे आहे. तर मग हे लांब नाही पडत तुम्हाला. याचं श्रेय जरी शिवसेनेने जागा दिली असेल तर याचं सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा एक आम्हाला ढाचा दिलेला होता की फक्त इकडे ढाचा दिला आणि त्या ढाच्याचं रूपांतर हे सगळं देवेंद्र फडणवीस आणि माननीय श्रीकांत भारती साहेबांच्या माध्यमातून याचं जे आज तुम्हाला सगळं लुक दिसतंय हे सगळं त्याचं आहे. हा आणि नाव पण त्यांचं हां आणि निश्चित की बाबा त्यांनी मुंबई डबवाल्यांना एक जसं की तुम्ही म्हणता की आंतरराष्ट्रीय लेवल जसं तुम्ही म्हणता की बांद्रामध्ये का मिळालं कारण की बांद्रामध्ये लोक कोण राहतात. बांद्रामध्ये लोक कोण राहतात. एक सेलिब्रिटी म्हणून मुंबई डबवाला ओळखलं जातं तो एरिया हा सेलिब्रिटींचाच एरिया घेतलाय. मातोश्री पण इकडे, शाहरुख खान पण इकडे, सगळे तर मुंबई डबवाला इकडे का नसावे आणि इकडले एक कल्चर वेगळं आहे. तर त्या कल्चरप्रमाणे मुंबई डबवाल्यांनी हे सेंटर उभं केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून अनुभव आहे. आम्हाला राजकारणातला कुठल्या प्रकारचा रस नाही आहे. कुणी केलं काय केलं त्याच्याशी काय नाही पण जे मुंबई डबवाल्यांचं अस्तित्व होतं ते कुठंतरी इथे निर्माण केलेलं आहे आणि ते अस्तित्व सगळ्यांना पाहायला मिळावं आणि मुंबई डबवाले काय आहेत हे सगळ्यांनी अनुभवावे. मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की हे सेंटर ज्यावेळेला उभं झालं म्हणजे ज्यावेळेला 2017मध्ये खरं तर हे प्रॉमिस देण्यात आलं होतं तुम्हाला आणि मग ते मिळेस्तोवर 2022चा काळ आला तर मग ती 4 वर्ष कशी होती. 22 म्हणजे कसं की वचननाम्यामध्ये जसं आपण म्हणतो वचननाम्यामध्ये दिलं शिवसेनेने पण ते एकदम त्यांचा काळ जे काय लास्ट आपण मंथली त्यांचं संपण्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे वचन आपण कुठंतरी विसरलोय पण त्यांनी त्या याच्यामध्ये ते वचन पूर्ती केलेली आहे आणि ठीक आहे लेट से लेकिन तंदुरुस्त असं जसं म्हणतात त्या पद्धतीने हे बनलेलं आहे. आणि प्रिन्चारच्या भेटीपर्यंत लोकांना माहिती नव्हतं की मुंबई डबल म्हणजे काय. हां तर प्रिन्चारच्या भेटीनंतर ऑल ओव्हर म्हणजे आम्ही असं म्हणतो की फ्रीमध्ये मिळालेले ॲम्बॅसिडर आहेत की त्यांनी जगाला दाखवून दिलं की मुंबई डबलांची मॅनेजमेंट काय आहे. म्हणजे जे भारतातल्या लोकांना करता आलं नाही, जे सरकारला करता आलं नाही ते बाहेरच्यांनी करून दाखवलं. जेव्हा प्रिन्सच्या झाले ना तेव्हा आपल्या लोकांना माहीत झालं का डबवाला काय
त्याच्या अगोदर डबेवाल्यांचं काय आहे ते माहीतच नव्हतं. नंतर फ्रीज भेटल्यानंतर मग सगळे येऊन भेटले का बाबा डबेवाल्यांना भेटायचं. मग या लोकांची लाईन लागली की मग एक आपल्याला सतत श्रेयवाद बघायला मिळतो या गोष्टीवरनं की डब्बेवाल्यांचा खरा वाली कोण आहे, शिवसेना आहे का हे आहेत आता BJP आणि एकनाथ शिंदे आहेत जे आता पुन्हा एकदा वेगळे, म्हणजे आता दोन शिवसेनाच खरं, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, यातली महत्त्वाची गोष्ट जर म्हणलं तर बघा, 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती. 25 वर्ष शिवसेनेच्या सत्तेमुळे मुंबई डबल्यांना निश्चित कुठे अडचण आली असं आम्ही म्हणणार नाही. त्यांनी लेट पण आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. पण आजच्या याच्यामध्ये जी गरज होती ह्या आंतरराष्ट्रीय डबल भवनची म्हणा किंवा आज मुंबई डबल्यांना ठाण्यामध्ये जागा मिळाली, तर निश्चित बघा, जो आम्ही पक्ष म्हणून नाही पण व्यक्ती म्हणून, आज श्रीकांत भारती म्हणून त्यांनी आमच्यासाठी ह्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि तुम्ही बघा की बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या बोर्डच्या खाली नाव दिसेल मुंबई डबल्यांचे आमदार म्हणून. म्हणजे श्रीकांत भारतींनी जे आणि त्यांच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, जर आज तर तुम्ही म्हणाल तर सगळी कामं निश्चित त्यांनी आमची करून दिलेली आहेत. आणि असं आहे की बाबा आज कुठलंही काम असेल तर अगदी हक्काने आम्ही त्यांना ती गोष्ट सांगतो. आणि आजपर्यंत कुठलंही काम शक्यतो आमचं अडून राहत नाही आहे. तर निश्चित असं म्हणावं लागेल की त्यांनी आता जे काम चाललं आहे तर संपूर्ण काम त्यांच्या माध्यमातून चाललं आहे. म्हणजे आम्हाला भेटीची वेळ मागितली आणि ती नाकारली असं कधीच होत नाही. असं आधी झालंय नाही. असं बघा, ज्यावेळेस मुंबई डबल्यांच्या नावाला एवढं वलय आहे की आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे गेलो तर अजूनही कुणी आम्हाला डावलत नाही. आणि आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही. आमचं निश्चित जो आमचं काम करेल त्याचा गोडवा आम्ही निश्चित गाणार, याबद्दल काही शंका नाही. पण पुन्हा एकदा मला मुंबईच्या प्रश्नावर यायचं आहे आता की 25 वर्ष झाले शिवसेनेची इथे सत्ता होती. आता शिवसेनेत फूट पडली आणि मग नंतर गोष्टी बदलल्या वगैरे, सगळं ठीक आहे. पण शिवसेनेनं या 25 वर्षांमध्ये मुंबई डब्बेवाल्यांसाठी असेल किंवा मुंबईकर म्हणून सुद्धा तुमच्यासाठी किती काम केलं, आणि आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची काय अपेक्षा आहे, आणि तुम्हाला वाटतं का की शिवसेना जी पूर्वीची होती तशी ती आता राहिली आहे? नाही, ते किरणजीनं सांगितले की राजकीय द्वंद्वात तर आम्हाला पडायचं नाही आहे, ना कुणाच्या पाठिंब्यात ना कुणाच्या विरोधात जायचं आहे. प्रश्न एक तटस्थ, बघा मुंबई डबेवाल्यांच्या अगोदर मुंबई हे नाव लावलं जातं. मुंबई महत्त्वाची आहे. आम्हाला मॅडम हॉस्पिटलमध्ये बेडची आवश्यकता आहे डबेवाल्यांसाठी, इमर्जन्सी कुठले काय. आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर आमची सायकल पार्किंगची जागा, आमच्या एवढ्याच डबेवाल्यांसाठी एवढ्याच अपेक्षा आहे. कुठला पक्ष तुमच्यासाठी हे करेल असं तुम्हाला या घडीला वाटतं? सत्तेमध्ये असेल तर कुणी केलं तरी आमच्यासाठी फक्त करून देणं महत्त्वाचं आहे. कोणताही पक्ष असला तरी आम्हाला पक्षाशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे डबेवाल्यांचा अध्यक्ष म्हणून सांगतो की डबेवाल्यांना जे पार्किंगची सोय आहे ती खूप गरजेची, कारण काही ठिकाणी भेटलेली आहे, काही ठिकाणी नाही भेटलेली. आणि दुसरा एक प्रश्न आहे की जो डब्यावाला विरारवरून डबे घेऊन येतो आणि दादराचा, मतलब लोकलमध्ये जे लगेचचं कंपाऊंड दिलं आहे तसं मेट्रोमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. मला काय वाटतं, 25 वर्षात शिवसेनेनं कसा आत्तापर्यंत बदल घडवला आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष जास्त प्रॉमिसिंग वाटतोय? नाही, शिवसेनेने जसं तुम्ही म्हणजे नेहमी बघायला मिळतं की सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका जर म्हणलं तर मुंबई, ज्याप्रमाणे मुंबईच्या ठेवी होत्या, तर आता बऱ्याच म्हणजे असं IQ आम्हाला म्हणजे त्यातला अभ्यास नाही, IQ म्हणतात की बऱ्याचपैकी ठेवी हा मुंबईच्या संपलेल्या आहेत. तर तशा पद्धतीनं विकास मुंबईचा झाला पाहिजे. आणि मुंबई डबेवाल्यांकडे जसं तुम्ही बरेच लोक प्रश्न करतात की कोविडच्या नंतर मुंबई डबेवाल्यांची सुविधा कमी झाली. नाही, निश्चित डबेवाल्यांची सुविधा कमी झाली, पण जे लोक घरचं जेवण खात होते तेही कमी झाले, म्हणून मुंबई डबेवाल्यांची सुविधा कमी झाली. मुंबई डबेवाला कुठलंही विकतलं जेवण देत नाही. या अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही जाऊन फॅक्ट चेक केल्या. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत मुंबईचे मतदार. त्यांचं शिवसेनेबद्दलचं काय मत आहे? गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेनं त्यांना दिलेली वचनं पूर्ण केली आहेत का? त्यांच्याकडूनच ऐका. इनफॅक्ट भाजपने तर 2017ला म्हटलं होतं की आम्ही पहारेकरीच्या भूमिकेत राहू शिवसेनेबद्दल, पण तसं काही दिसलं का? असं वाटलं का? मी असं त्याच्याबद्दल कुठच्याही पक्षाबद्दल बोलणार नाही, कारण मी स्वतः हाडाचा शिवसैनिक आहे, पण कोणाचा? बाळासाहेबांचा. मी त्यांचा शिवसैनिक आहे, बाकी कोणाचा नाही. मी त्याच्यातला शिवसैनिक, त्यामुळे मी पक्षाबद्दल कोणाच्याबद्दल बोलणार नाही. भाजपन काय धुतल्या तांदळासारखं आहे का? नाही, ते पण करत असतील. फक्त एवढंच आहे की दिसत नसेल. मराठी आता मुंबई तोडणार. ज्या वेळेला MLAचं इलेक्शन झालं त्यावेळेला हा मुद्दा कुठे होता? BMCमध्ये इलेक्शन आहे म्हणून मुंबई तोडली जाणार?
आणि मुंबई तोडणं म्हणजे काय खायचं काम आहे का? मग आम्ही काय नुसते आपल्या हातावर हात धरून बसणार? एक ना दूसरा इम्पॉर्टंट टॉपिक जो फिलहाल डिस्कशन मध्ये आहे तो असा आहे की मराठी माणूस आणि हिंदी, मराठी वर्सेस हिंदी आपल्याला फाईट बघायला मिळते सगळीकडे. सो याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ॲक्च्युली दोन्ही भाषा इम्पॉर्टंट आहे, कारण की दुसरीकडे कोणाला मराठी नसेल तर हिंदी तर कम्फर्टेबल आहे लोकांना बोलण्यासाठी. पण बिकॉज हल्लीच्या जनरेशनला मोस्टली इंग्लिश प्रॉमिनंट आहे, तर त्यांना आता जे मराठी नाही आहेत त्यांना मराठी नाही जमत, त्यांना कन्व्हर्सेशनसाठी हिंदी कम्फर्टेबल आहे. तर मग ज्यांना जी भाषा असं आहे ती वाटते. हां, तुला काय वाटतं? या सेम एग्जैक्टली. आपको जो लगता है, जो बोल सकते हो आप वो बोलिए. ये अंकल का अलग ओपिनियन, आपण काकांना पण विचारूया. तुमचं काय ओपिनियन आहे? महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे. ज्यांना येत नाही मराठी प्रयत्न करा. तुम्हाला जर कधी कोण आला, तुमचा कोणाशी संबंध आला, कोणाशी बोलताना, तुम्ही त्यांना सांगा की बाबा मी प्रयत्न करतोय, शिकतोय. आम्हाला मी शिकणार नाही, मी बोलणार नाही, ही गुरमी नाही पाहिजे महाराष्ट्रात. अजिबात नाही. उगाच कोण कोणाला मारत नाही. तुमची चुकीची स्टेटमेंट येतं म्हणून तुम्हाला कोणतरी मारतं. तुम्ही सांगा ना, ठीक आहे मी प्रयत्न करतो. विशेष ठाकरेंनी आता मराठीचा मुद्दा लावून धरला. राज ठाकरेंबद्दल बोलला ना, साहेबांबद्दल बोलला ना, तर त्यांनी जे काय सांगितलंय तुम्हाला कोणता काही कळलंच नाही. फक्त तुम्ही वादाचे मुद्दे केले त्याचे. आज बाहेरून येणाऱ्यांना जर त्यांच्या राज्यात जर नोकऱ्या मिळत नाही तर ह्याच्यामध्ये चुकी कोणाची, आपली का त्यांच्या राज्याच्या नेत्यांची? आपण त्यांनी विचार करायला पाहिजे ना. बाहेरून येणाऱ्यांना पण त्यांनी एक काहीतरी परमिट ठेवलं पाहिजे की बाबा तुम्ही जर येताय तर ह्या एवढ्या दिवसांपुरतं तुम्ही ह्या राज्यामध्ये राहू शकता. आज तिकडचे येणारे कितीतरी लोक आहेत की त्यांचा मोठा टक्का इकडे येणारे. आज आपली लोक इकडे अतिक्रमण होत आहे असं तुमचं? अतिक्रमण हे अतिच्या पण अति गेलेलं आहे. प्रॉमिस केलेले मुद्दे त्यांनी कुठे थोड्या प्रमाणात तरी पूर्ण केलेत का त्यांच्या जाहीरनाम्यातले, असं वाटतं का तुम्हाला? मुंबईचं पण सगळीकडे मला जागोजागी कामं चालू दिसतातच आहे. भाजपची, ह्यांची, शिवसेनेची चालूच आहेत. तर फुटपाथचं तर काही नाहीच याचं. मेन म्हणजे फुटपाथ आणि खड्डे मुक्त रस्ते पाहिजे. हा LJ रोड आहे ना, तिथे सगळ्या रस्त्यांवर पॅचेस आहेत, असे पॅच वरतून पॅच लावल्यासारखे. गाडीवरून बाईकवरून जाताना टणाटण उडाल्यासारखं होतं. मेन रोड असून चांगला नाही आहे. आतले रस्ते दुरुस्त करतात पण मेन रोडवरती किती खड्डे आहेत. खड्डेमुक्त मुंबई आम्हाला हवी आहे, ती कधी मिळणार? हा मला वाटतं अख्ख्या मुंबईच्या लोकांचा इश्यू आहे. आणि सिनियर सिटीजन तर जास्तच आहे मी तर म्हणेन. म्हणजे कारण नाहीच आहे फुटपाथ चालण्यासारखं नाहीच आहे. म्हणजे आपण सगळं हा एरियामध्ये तर इथे शिवाजी पार्कचा केवढा प्रॉब्लेम आहे. धूळ येते लोकांच्या घरामध्ये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आहे. कबूतरखाना बंद केला आहे पण आता तुम्ही बघा इकडे किती कबूतर आहेत. कोण तिथे येऊन खायला घालतं मला माहिती नाही. उपयोग काय झाला आहे गव्हर्नमेंटनी? तुम्ही बघितलं तर कोणीतरी पोतीच्या पोती आणून टाकताना एक दोनदा आम्ही बघितले. आता तुम्ही इथेच बघा केवढी कबूतरं जमा झाली, त्यांना खायला आणून घालतं. तीच कबूतरं आजूबाजूंच्या घरांमध्ये जातात. म्हणजे हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह नाही झाला आहे. मुलांना ग्राउंड मिळत नाही, मुलं तर तक्रार करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे तर धुळीचा प्रॉब्लेम आहेच. ती माती आता किती वर्ष झाली तरी नाही, पण तरीसुद्धा तो सुटत नाही आहे. म्हणजे आता ते मनसे वगैरे सगळे कार्यक्रम घेतात पण सुटत नाही. त्याच्यापुढे हे फिरायला जाताना यांच्या बॉलचा त्रास होतोच आम्हाला. सायकली येतात मधनं किती हे केलं तरी. आणि मुख्य म्हणजे इथे फुटपाथवर पण पार्किंग होतं आणि वर्षातनं जवळजवळ 3 महिने ग्राउंड बंद राहतं. तर हे शिवाजी पार्क खेळासाठी आहे का फंक्शनसाठी आहे हे एकदा ठरवा. आता मेळावेही होतील की आता यांचे लगेच निवडणूक? आलंय काल पेपरला 11, 12, 13 डिसेंबर आहे. आणि त्यावेळेस जेव्हा अस्वच्छ होतं ना तेव्हा कुणीही स्वच्छ करत नाही सभेच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक सभेला त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की मैदान सगळं स्वच्छ करावं म्हणून. आणि होर्डिंग्स इम्पॉर्टंट मुद्दा आहे. म्हणजे आय डोंट थिंक कोणी याच्यावर बोलतं. म्हणजे त्याला नाही, त्यांच्याकडनं तुम्ही टॅक्स घ्या ना, आम्ही टॅक्स भरतो, त्यांच्याकडनं घ्या ना पैसे मैदान स्वच्छ करायला. आता भाडं देत लागोपाठ सभा आहेत. मनसेची आहे, शिवसेनेची आहे, 11, 12, 13 कालच पेपरला आला आहे. आणि आम्हाला सगळ्या शिवाजी पार्कच्या लोकांना त्यांच्या लाऊडस्पीकरचा त्रास होतो. पण हे तुम्ही त्यांना कधी सांगायचा प्रयत्न केलात का? ऐकत नाहीत ते. आता परवा ते आंबेडकरांचं झालं ना संविधान सभा, प्रचंड आवाज, आम्ही घरात फोन घेऊ शकत नव्हतो. 25 वर्ष झाले शिवसेना इथे आहे. म्हणजे आता मी मुंबईची नाही आहे त्याच्यामुळे मला एव्हरीडेच्या या गोष्टी माहिती नाहीत. पण जेव्हा आम्ही असं थर्ड पर्सन बघतो असं वाटतं की शिवसेना इतके वर्ष झाले हे करते तरीही मुंबईतले लोक नाराज काय आहेत मग त्यांच्यावरती? शिवसेना असं नाही, सगळं येतात ना ते त्याच जातीचे आहेत. एक तर शिवसेना सोडून आलेलेच नाही आहेत दुसरं कोणी. पण शिवसेनेने फक्त रस्ते बिस्ते काहीही बघितलं नाही, फक्त आपलाच विकास बघितला.
पण मग आता इव्हन मराठीचा मुद्दासुद्धा, तुम्ही जर मराठी शाळा बंद केल्या तर तुमचं मराठी राहील का? पण आता मराठीचा मुद्दा काढला, ह्या सगळ्या बिल्डिंगी होत होत्या, चाळी पडत होत्या, तेव्हा मग मराठी लोकांना अडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले? नाहीच केले. मग ते सगळे मराठी आउट ऑफ गेले ना, तेव्हा नाही प्रयत्न केले. मग आता सगळीकडे मराठीचे बोर्ड लावून काय फायदा आहे? आता इथे पण लागले होते ना की मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, शेवटची लढाई आहे. महत्त्वाची लढाई निर्माण केली कुणी, हा एक प्रश्न नाही आहे का? कारण काय झालं आहे, सगळे बदलापूर, कर्जत, ठाणे इकडे गेलेले आहेत सगळे. कारण काय झालं आहे की मराठी माणसाच्याकडे कोटी कोटी रुपये द्यायला नाहीच आहेत. तुम्ही आता इथेच ही घरं बांधली आहेत, त्याचा साधा विचार नाही केला की ही माणसं कोणती घरं घेणार आहेत? फक्त गुजराती, सिंधी याच लोकांना परवडणार आहेत. म्हणजे जो तुम्ही घराचा प्रश्न म्हणून हे जे केलं आहे ते होणारचा प्रश्न किती आहेत? जी महाराष्ट्रातली जनता आहे ती तर करोडो रुपये नाहीत त्यांच्याकडे की करोडोची घरं घेण्यासाठी. मग तो बाहेरचाच मानून भरला जाणार ना त्याच्यात. पण म्हणून त्यांचं म्हणणं आहे ना की आता तुम्ही आम्हाला मतदान द्या कारण ही शेवटची लढाई आहे, तर मग आता आम्ही तुमच्यासाठी काम करू. ते नेहमीच बोलाचा भात आणि बोलाची खडी, काही होत नाही. आता मराठी राहिलेत कुठे मतदान करायला? सॅवेज प्रे. उलट आता सगळे पक्ष असे वेगवेगळे झाल्यामुळे उलट मराठी मतं विभागली जातात आणि नको ती लोक निवडून येतात, असं पण झालंय. आता लोकांना राहायला लोक येतात ती सुद्धा स्वतः सांगतात की नाही इथे मराठीच माणूस पाहिजे. आणि तुम्ही समजा आता माझ्या घराबद्दल मला जी आस्था आहे ती दुसऱ्याला नसणारच आहे. तुम्ही बाहेरचा माणूस जर इथे आणून बसवला तर त्याला काय आस्था असणार? तो फक्त पैशापुरता तो म्हणणार मी कामं करणार, पण शेवटी तो कामं करेल की नाही याची शंकाच आहे. शेतकऱ्यांबद्दल आम्ही काही गॅरंटी नाही देऊ शकत. एका रात्रीमध्ये ते जर काँग्रेस बरोबर जात असतील तर आता काय करू शकतील हे कोणीच गेस नाही करू शकत ना. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी असं काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची स्थापन केली, त्याच्यामुळे त्यांनी मराठी माणसाचा ट्रस्ट त्यांनी गमावला असं वाटतं. हो झालंच आहे, झालं. मुख्य म्हणजे मराठी माणसाला कोणीच तर आता नाही, कुणीच मराठी फक्त निवडणुकीपुरते ते येतात, मराठी करतात. बाकी कुणीही मराठी माणसासाठी काहीही करत नाही किंवा मराठी माणसाला गाईड पण करत नाहीत की तुम्ही ह्या मार्गाने जा. फक्त वडापावच्या गाड्या टाकून देतात मुलांना. खरं सांग म्हणायचं नाही, पण एवढा तरुण वर्ग त्यांच्या पाठीमागे आहे, पण त्यांनी कधीही त्यांना क्रिएटिव्हिटी दिलेली नाही आहे. काही ते लक्ष घालून काम केलं तर सगळं होईल, करतच नाहीत तर काय करणार? तो उगाच रस्ता, चांगला रस्ता पण खणलेला असतो, त्याच्यामुळे कळत नाही. कधी वायरिंग टाकलेली असते, कधी काय दुसरंच केलं असतं. म्हणजे अशा ज्या गोष्टी नगरसेवकांनी ज्या करायच्या त्या गोष्टी केल्या पाहिजे. सो अर्थात जसं त्या म्हणाल्या की वॉटर गटर मीटर जरी महत्त्वाचं असलं तरी किती पक्ष त्याच्यासाठी काम करतील किंवा कितीही जाहीरनामे आले तर त्याच्यातले किती मुद्दे ॲक्च्युअलमध्ये होतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ही निवडणूक इंटरेस्टिंग आहे अनेक गोष्टींसाठी. ठाकरे दोन्ही खूप वर्षांनी एकत्र येत आहेत, पण वॉटर गटर मीटर याच्यावरती कोण काम करतं हे बघणं जास्त महत्त्वाचं असणार आहे. हा फॅक्ट चेक करताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 2022 पासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मुंबईवर प्रशासक होता. त्यामुळे 2022 नंतर ज्या गोष्टी शिवसेनेनं केल्या पण त्या मेंटेन झाल्या नाही आहेत किंवा ज्या गोष्टी करण्यात आलेल्या नाही आहेत याचा खापर कुणावर फोडायचं याचाही मतदारांनी विचार करायला हवा. या फॅक्ट चेकमध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतो, पण असेच व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. बघत रहा मुंबई तक.